नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। तर भाऊबीजचा आमचा जो आहे स्वयंपाक चालू आहे हा, आणि आम्हाला बनवायच्या होत्या मासोळ्या। कोणाकडे काय म्हणतात, आमच्याकडे खांडाच्या वड्या पण म्हणतात त्याला। तर ह्या असा मसाल्याच्या जे वड्या आहे ना, तर त्या बनवायच्या होत्या। तर ते काम चालू होतं, माझ्याकडे होतं हे काम वड्या बनवायचं। तर त्याच्यासाठी आपल्याला जे बेसन लागतं, तर मग बेसन असं थोडंसं घट्ट घ्यावं लागतं, म्हणजे असं हटूनच घ्यावं लागतं बेसन याचं। आणि याच्यामध्ये पण अशा गाठी वगैरे होऊन नाही द्यायच्या, गाठी न होता बेसन हटायचं आहे आपल्याला असं थापता येईल ह्या इथपर्यंत आपल्याला घट्ट बनवायचं आहे त्याला। आणि त्याच्यासाठी जी रशी लागणार आहे, तर रशी पण आपली रेडी आहे, रशी पण झालेली आहे। खोबरं वगैरे पण किसून घेतलेलं आहे, आणि मसाला पण काळा मसाला लागतो आहे त्याच्यासाठी, तर काळा मसाला पण आपला तयार आहे। तरी आता दिवाळीचं फराळाचं वगैरे खाऊन खूप हे झालं, तर गोड गोड नको वाटतं आहे खायला। त्याच्यामुळं म्हणलं मग आपण असं वेगळं काहीतरी बनवूया। वेळ खूप लागतो पण खायला पण खूप टेस्टी लागतात, त्याच्यामुळं मग मला आपण चला की आज वड्या बनवूया म्हणलं। दुसरं काही बनवल्यापेक्षा आपण खांडाच्या वड्या ज्या आहे तर मग त्याच बनवूया। पुरणपोळी पण खायला सगळे नको बोलले, म्हणून म्हणलं आपण असं काहीतरी बनवूया की जेणेकरून सगळ्यालाच असं आवडेल असा पदार्थ बनवूया। तर मग माझ्या वड्या बनवणं चालू होत्या, आणि हा जो आहे तर हा शूट जे केलेला आहे मी आता, ही जी आहे खरेदी केलेली आहे बघा भाऊबीजची। पण हे परत लगे मी घरी आल्यानंतरचं शूट केलेलं आहे, कारण तिथं काही मग मला नंतर शूट करायला काही जमलं नाही आणि मी शूट पण केलं नाही। हे बघा, ही एक साडी आहे माझी, तर ही भाऊबीजची साडी आहे बघा, ही म्हणजे भावानेच घेतलेली आहे। तर ही साडी मला खूप आवडली होती, आणि कपडा पण छान आहे ह्या साडीचा, एकदम असा लाईटवेट कपडा आहे, असा क्रशमध्ये कपडा आहे बघा हिचा। तर ही एक साडी घेतलेली होती मी, अशी वर्कमध्येच आहे, स्टोन आहे त्याच्यावरती। आणि ही एक साडी ना, तर ही अशी त्याच्यामध्ये आहे बघा, असे त्याला आहे ना जरीचे काठ आहे, आणि ही साडी अशी कॉटनमध्ये जाती आहे, कॉटन टाईप आहे ही साडी म्हणजे ज्यूटचा कपडा आहे हा। आणि त्याच्यावरती पण असं स्टोन आहे, एम्ब्रॉयडरीचे वर्क आहे, आणि त्याला वरतून असे स्टोन चिटकवलेले आहे। तर ही साडी मला खूप आवडली होती, आणि ही साडी मला घ्यायची पण नव्हती ती साडी, पण मुलाला खूप आवडली, तो म्हणला की आई तुझ्यासाठी घे मग ती साडी। तर त्या साडीचे पैसे जे आहे ना, तर माझ्या मुलांनाच दिलेले आहे। आणि ही जी पहिली दाखवली ती एका भावाने घेतली, आणि ही जी आहे तर ही एका भावाने घेतली, म्हणजे माझ्या चॉईसच्या घेतल्या मी साड्या। त्यांनी मला पैसे दिले होते, पण मी दोघांच्या नावच्या समज अशा 2 साड्या घेतल्या। ही बघा, ही पण अशी ना तर डोला सिल्कमध्ये, म्हणजे अशी सिल्कमध्ये आहे ही साडी। कपडा आहे ना तिचा, म्हणजे कपडा एकदम असा स्मूथ कपडा आहे, अशी घातली ना तर अशी एकदम अशी छान अशी चोपून बसते अशी साडी आहे ही। तर माझ्याकडे हा कलर होता, तरी पण मला ती साडी आवडली, आणि याच्यावरती पण असं पॅचवर्क आहे, म्हणजे ब्लाऊज पीसचा जो कपडा आहे ना, तर तोच कपड्याचं मध्ये पॅच करून लावलेले आहे साडीच्या काठावरती पूर्ण, म्हणून ती साडी अशी खूप छान वाटली। मग मी ही पण एक साडी घेतली। तर माझ्या साड्या तुम्हाला आवडल्या का? कोणची साडी तुम्हाला आवडली ते पण मला कमेंट करून कळवा की कोणची साडी तुम्हाला आवडली ते। आणि हा माझा भाऊबीजच्या शॉपिंगचा व्हिडिओ होता। तर मी भाऊबीजला अशी शॉपिंग केलेली आहे बघा, ह्या 2-3 साड्या मी शॉपिंग केलेली आहे, ह्या साड्या घेतल्या आहे मी भाऊबीजसाठी। तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा। माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।